पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनिया राहती तैसे असावे, याला आवाज द्या. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी उठून गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दुरी. शरण एका जनार्दन ऐसे असता भय कवन तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. पांडुरंगा करू प्रथम स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारून आता नमन चालू आहे माझं. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारून आता आसिदगिरी समशात कंजलम सिंधु पात्रे स्रोतरुवर शाकाले गणे पत्र मुरवी लिखती आदि गृहीत्वा शारदा सर्व कालं तदपि तव गुणानां विषपारं नयाति. नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्व विद्या प्रदा भव. ओम नमो म्हणना. ओम नमो ज्ञानेश्वराय. ते का गुंतुनिया राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. प्रस्तुत कीर्तन रूपी सभेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदी महाराष्ट्र भूषण पैठण निवासी शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट 4 चरणाचा अभंग संसारिक जीवाला मार्गदर्शन करणारा कीर्तन सभेकरता निवडला. विठ्ठल विठ्ठल. या अभंगाला या कीर्तनाला या सभेला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे, अति महत्वाचं आहे. कशा निमित्त हा कार्यक्रम आहे सर्वांना ज्ञात आहे, माहिती आहे, कल्पना आहे, तरी पण सांगणं हे सांगणाराचं किंवा वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरत असते. या न्यायानं पूजनीय पिताश्री आदरणीय देवराम बाबा गोविंदराव बोराडे या बाबांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या अर्थात पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळी मंडळी या ठिकाणी जमलो. नातेवाईक, परिवार, मित्र, आप्तेष्ट, संबंध आणि सर्व नातेगोते परिवार. पाठीमागे त्यांच्या मोठा परिवार आहे. मातोश्री हिराबाई देवरामराव बोराडे, श्री पांडुरंग दादा बोराडे, श्री आनंदाबाई कान्हव, जिजाबाई क्षीरसागर, गोरखदादा बोराडे, मच्छिंद्र बोराडे, प्रतीक बोराडे हा सगळा मोठा परिवार त्यांच्या पाठीमागे होता आणि आहे. या सर्व सगळ्या परिवाराला अनाथ करून इहलोकीची यात्रा संपून परलोकी ती निघून गेले. आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं घडवून आलेला आणि घडवून आणलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा 1 दिवसाचा कीर्तन उत्सव, कीर्तन सोहळा, नामयज्ञ, नामोत्सव मोठ्या उत्साहात आणि शोकाकुल वातावरणात संपन्न होतो आहे. असे 2 शब्द वापरलेत. शोकाकुल का? आमच्या वडिलांचं जाणं म्हणून शोकाकुल वातावरण. आणि उत्साह का? तर आमच्या वडिलांना शेवटचा निरोप
भगवंताच्या जय घोषात देण्यात येतोय म्हणून शोकाकुल वातावरण. विठ्ठल विठ्ठल या निमित्ताने कीर्तनासाठी आम्ही सगळे मंडळी हजर आहोत. कीर्तना करता आदरणीय श्री अरुण महाराज आपल्याच गावातले आहेत बघा. टाळ्या वाजवा त्यांच्याकरता. खूप छान. शेजारी कचरू महाराज आहेत बघा. वा. शेजारी माझे जीवाचे मित्र असणारे आमचे आदरणीय ज्ञानेश्वर माऊली क्षीरसागर आहेत बघा. वा. आहे का नाही? तुमचं काय नाव? आनंद महाराज. आनंद महाराज. वा वा. छान. खूप छान. इकडे आदरणीय सगळेच मंडळी बालगोपाळ आमच्या श्रीपाद बाबा वारकरी शिक्षण संस्थेतले बालगोपाळ. किती भारी आहेत बघा सगळे. नाही भारी आहे का नाही? इकडे आमचे मित्र योगेशराव. वा. छान. तुम्ही? ध्रुवज महाराज. ध्रुवज महाराज. ध्रुवज महाराज. ध्रुवज महाराज. वा. छान. तुम्ही वरती असता का? ध्रुवज. ठीक आहे. नाही चांदणी तिथं वरती ना म्हणून म्हणतो. आहे का? गोड साऊंड सिस्टीम अतिशय गोड आपल्या गावातली आणि ज्यांच्या वडिलांचं वर्ष श्राद्ध आहे असे पांडुरंग दादा. बस तुमची साऊंड सिस्टीम आहे. गोड आहे. मस्त आहे. छान आहे. तुम्हाला वंदन. अवघ्या महाराष्ट्रभर यूट्यूब चॅनलची चर्चा आहे. कमी वयात आणि कमी काळात जे यूट्यूब चॅनल फॉर्मला आले नावारूपाला आहेत. अनेक विद्वान कीर्तनकारांची कीर्तनं त्या ठिकाणी शूटिंग झालेली आहेत. चाली आहेत. कीर्तन आहेत. प्रवचन आहेत. भागवत कथा आहेत. असं आमचं भक्तिनाथ यूट्यूब चॅनल या ठिकाणी आहेत. वा. रोहन दादा तुम्हाला वंदन. सगळे आलेले पाहुणे तुम्हा सर्वांना वंदन. या कार्यक्रमाचा निरोप पांडुरंग दादाचा माझ्यापर्यंत ज्यांनी पोहोचवला ते माझे मित्र तेही साऊंड सिस्टीमवालेच आहे का नाही? संदीप दादा मिंदे तुम्हालाही वंदन. जसे काही ठिकाणी सगळ्या बाया एकत्र येतात. काही ठिकाणी सगळे माणसं एकत्र येतात. आता पितृपक्षात सगळे कावळे एकत्र येतात. आहे का नाही? तसे आज सगळे साऊंडवाले एकत्र आलेले आहे का नाही? हा. सगळे साऊंडवाले. मी तर आलो तर मला असं वाटलं कीर्तन आहे का नाही? सगळे असे गोळवून उभे. मला वाटलं मला पोचवायला आले काही. छान. अतिशय गोड साऊंड सिस्टीमवाले सगळे साऊंडवाले जेवढे बसले तेवढ्यांना वंदन. सगळ्या आई बहिणींना वंदन. राईट 12 वाजता कीर्तन थांबवणार आहे. सर्वांनी मन लावून नाही का? थोड्या वेळ कीर्तन करतो. ताट बसा आणि मन लावून नाही का? विठ्ठल विठ्ठल. अभंग संत एकनाथ महाराजांचा आहे आणि या अभंगातील 4ही चरणांचा सळार्थ असा आहे. या अभंगातून एकनाथ महाराजांनी सर्व जीवाला सगळ्या जगाला सांसारिक जीवाला मार्गदर्शन केले. एकनाथ महाराज म्हटले अरे प्रत्येक जण जन्माला आलाय. हो प्रत्येकाला मरायचे बरोबर आहे. कोण कधी जाईल याचा भरोसा नाही. कोण कधी मरल याचा नेम नाही. कोणाची भेट कधी शेवटी ठरल माहिती नाही. मग एक काम करा. उठा वेग करा. घाई करा. परमेश्वराचं नामस्मरण करा. पण करता करता असं काहीतरी करा. काय? संसारात राहत असताना समाधान तुम्हाला राहायचं असेल तर आकाश मार्गे सकाळी सकाळी पक्षी फिरतात. ज्या ठिकाणी धान्याची रास पडलेली आहे त्या ठिकाणी ते उतरतात. चिमणी साळुंकी कावळा वगैरे. आणि पक्षी खाली उतरले दाणे खातात आणि दाणे खाऊन झाले की कुठलाही क्षणाचा विलंब न करता लगेच ओढून जातात. त्याप्रमाणे तुम्ही संसारात राहा. तैसे असावे संसारी कुठपर्यंत? जो वरी प्राचीनाची दोरी किंवा प्राक्तनाची दोरी. म्हणजे काय? ईश्वराची आणि आपली दोरी तुटत नाही. आपल्या पाप आणि पुण्याचा घडा भरत नाही. आपला कर्म संपत नाही तोपर्यंत. आणि एकदा आपलं कर्म संपलं की मग बाबांसारखं जावो देवाची गावा देव देईल विसावा देव विसावा देईल या न्यायाप्रमाणे निघून जायचं. हा त्याचा अर्थ. तिसऱ्या चरणामध्ये गोड दृष्टांत तुम्हाला पुढे सांगतो. आणि अभंगाचा शेवट करताना किती गोड केलाय बघा. एकनाथ महाराजांनी काही लोकांनी विचारलं महाराज संसारात एकही माणूस समाधान नाही. जो भेटल तो दुःखी आहे. जो देखे सो दुःखी आहे बाबा. कोणी पहा जो भेटल तो दुःखीच आहे. असा एकही नाही का समाधानी आहे. मग आम्हाला संसारात राहून समाधानी व्हायचं असेल तर काय करावं लागेल? महाराज म्हटले तुम्ही संसारात राहून तुम्हाला समाधान राहायचंय का? मग तुमच्या उपास्य देवतेला तुम्ही शरण जा. मग काय होईल? एका जनार्दनी शरण किंवा शरण एका जनार्दन आईसे आसता भय कवन अशा अर्थाचा अभंग. विठ्ठल विठ्ठल. आज एका वडिलांचं जाणं आहे. खरं म्हणजे ज्याचे वडील वारले आई वारली त्याच्या जीवनातल्या सुखाचा समुद्र कायमचा कोरडा होत असतो. ढगा आड गेलेला सूर्य पुन्हा पुन्हा दिसतो. पण तुमच्या आमच्यातून गेलेली आपली आई आणि आपले वडील या जन्मात परत कधी आपल्याला भेटत नाही. एक वाक्य श्रीमंत वाक्य. पूर्वेचा सूर्य
पश्चिमेला गेल्यानंतर बाप नावाचा सूर्य जर घरी नाही आला, परत ऐका, पूर्वेचा सूर्य पश्चिमेला गेल्यानंतर बाप नावाचा सूर्य जर घरी नाही आला तर त्या कुटुंबावरती, त्या घरावरती जो अंधार पडतो, तो अंधार कितीही व्होल्टेजचे दिवे, मर्कुरी बल्ब हजारो लाखो नव्हे करोडो मेणबत्त्या जरी लावल्या तरी तो प्रकाश भरून निघत नाही. तो बाप अर्थात वडील गेल्याचा अंधार आहे. देवराम नामे सूर्य 1 वर्षापूर्वी मावळलाय, त्या सूर्याचा आता कधी उदय होणार नाही. झाकलिया घटीचा दिवा, ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले. ज्ञानोबा म्हणतात दिव्याची वात तोपर्यंत चालू आहे, जोपर्यंत दिव्यात काय आहे, तेल आहे. पण दिव्यातलं तेल संपलं की दिव्याच्या वातीला विझवावं लागत नाही, ती आपोआप विझते. तसं देहरूपी दिव्यातलं आयुष्यरूपी तेल संपलं की प्राण नावाची ज्योत आपोआप मालवते, तिला मालवायची गरज नाही. विठ्ठल विठ्ठल एका वडिलांचं जाणं आहे आज. खरं म्हणजे वडील वारले की जगातले नाथ्याचे दरवाजे आपल्या करता कायमचे बंद होत असतात. या जन्मात ते परत कधी खुले होत नाही. आणि आई वारल्यानंतर ना प्रेमाचे धागे दोरे तुटतात, ते कधीच पुन्हा जुळत नाही. आई वडील गेले की जगातले नातं संपलं, जगातलं सुख संपलं. माहेर तोपर्यंतच आहे जोपर्यंत आई बाप जिवंत आहे. आणि एकदा आई वडील वारले की माहेरच्या नाथ्याचा कार्यक्रम कायमचा संपून जातो. दिवाळीला फोन येत नाही, रक्षाबंधनला फोन येत नाही, आला तर वरचेवर येतो. ऐका नाही, पिशवी भरल्या जात नाही. पूर्वी जर बाया माहेरला गेल्या तर आई वडील पिशवी भरून द्यायची परत निघाल्यावर, पोरगी परत निघाल्यावर. पण आता पिशवी कोणी भरीत नाही का? काळ बदलला, वेळ बदलली, आई वडील गेले, जगातले नाथ्याचे दरवाजे कायमचे संपले, प्रेमाचे धागे दोरे कायमचे तुटले. उरतात त्या फक्त आठवणी, आठवणी आणि फक्त आठवणी. विठ्ठल विठ्ठल ऐका, आज त्या बाबांचं पुण्यस्मरण आहे, आज एका वडिलांचं पुण्यस्मरण आहे. पूजनीय देवराम बाबा ऐक नाही, वारकरी माणूस ऐक नाही. आणि सगळं गाव आपलं धार्मिक आहे. जो भेटल तो मला वारकरी दिसतोय, जो दिसतोय ज्याच्याकडे पाहतोय, बाया बी माणसं बी सगळे अशी वारकरी दिसत आहेत. कशावरून असं म्हणतोय मी तुम्हाला? काहींच्या गळ्या बघा, माळ असली तरच तो वारकरी असतो, हा गैरसमज आहे, डोक्यातून काढून टाका. काहींच्या गळ्यात या वाढल्या माळी, बारीक म्हणायच्या नाही, टबुऱ्या माळी आहेत काहींच्या गळ्यात. दुमती करून जर म्हशीला आणली तर मग जागेवर मरल एवढ्या माळी आहेत. पण आतून सगळा काळा बाजार आहे. हा ना, ऐक नाही बाबा, लय काळा बाजार. माळ असली तरच तो वारकरी असतो, तरच तो धार्मिक असतो, अशातला भाग नाही. मग त्याचं मन साफ पाहिजे, मन शुद्ध पाहिजे. तो जर मन शुद्ध जर असेल, मन चंगा तो काठोट मे गंगा. ऐका नाही, काय केलं तर रोहिदासांनी? काहीच नव्हतं केलं रोहिदासांनी, फक्त मन चांगलं होतं. आयुष्यभराची गंगा जवळ आणली. विठ्ठल विठ्ठल. काही लोकांच्या गळ्यात माळी नाही, काय लोक कपडाला गंधही लावती नाही, काय लोक कधी मंदिरातही दिसते नाही, पण त्यांच्यासारखे खरी धार्मिक कोणी नाही. आहे का नाही? हा, काय तुम्ही दिंड्या पहा, तुम्ही दिंड्यामध्ये गेल्यानंतर गाव आलं तरच भजन, गाव गेल्या का निंदा, कुठळ्या, लावालाव्या, चाड्या, चुगल्या या गोष्टी करत असतात काही माणसं. त्याच्यामुळे या गोष्टी करायच्या नाही. दिसतं तसं नसतं. मी तुम्हाला सगळ्यांना वारकरी कशावर म्हणलो? या बायांकडे मी पाहतोय, माणसांकडे पाहतोय, मी काय बोलल ते माना हलवतात. म्हणजे याचा अर्थ त्यांना माहिती आहे का नाही मी आता पुढे काय बोलणार आहे. मग याचा अर्थ असा होतो, कितीतरी वर्षाची चांगली परंपरा आपल्या गावामध्ये टिकून आहे आणि त्या वारकरी परंपरेचं फळ आपल्या लोकांवरती ती रुजलेलं आहे. आयुष्यात राहत असताना माणसाने चांगलं जीवन जगावं. कधीच कोणाची निंदा करू नये, कधीच कोणाच्या कुठाळ्या करू नये, लावालाव्या करू नये. वेळ प्रत्येकाची येत असते, हवा प्रत्येकाची होत असते, संधी या जगात प्रत्येकाला मिळत असते, दिवस प्रत्येकाची बदलतात. हा, 11.5 महिने ज्या कावळ्याचा तिरस्कार केला जातो, त्याच कावळ्याची पितृपक्षामध्ये आतुरतेने वाट पाहिली जाते. काव 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 काव. का नाही, वेळ प्रत्येकाची येते. विठ्ठल विठ्ठल. आज तसंच वातावरण घडलेलं आहे. अतिशय सुंदर नियोजन आपण सर्व मंडळींनी केलेलं आहे. खरं म्हणजे वर्षश्राद्ध म्हणजे काय आणि पुण्यस्मरण म्हणजे काय, काय सांगा तुम्ही? वर्षश्राद्ध म्हणजे एकदा मला बॅनर पाहू द्या. हा, बॅनरच्या वरती 1 नंबरला सेंटरला नाव आहे प्रथम पुण्यस्मरण आणि मध्यभागी नाव आहे वर्षश्राद्ध कार्यक्रम. बरोबर आहे का? आणि वरती बाबांचा फोटो आहे, खाली माझा फोटो आहे. प्रथम पुण्यस्मरण
पुण्यस्मरण म्हणजे देवराम बाबाचं आणि प्रथम वर्ष श्राद्ध म्हणजे ते खालच्याच. काय याचा अर्थ काय? प्रथम आहे का नाही? प्रथम म्हणजे 1 वर्ष म्हणजे 12 महिने आणि श्राद्ध म्हणजे काय? श्रद्धयंती इति श्राद्धाः म्हणजे काय? श्रद्धेनं केला जाणारा विधी याचं नाव श्राद्ध. विठ्ठल आता समजा हे बाबाचे चिरंजीव आहेत, बाबांची मुलं, बाबांच्या घरातला सगळा परिवार देवराम बाबांच्या. त्यांनी योग्य ब्राह्मण काकांना बोलवलं, तुम्हाला सगळ्यांना बोलवलं, मला बोलवलं, साऊंड सिस्टीमवाले सगळे एकत्र आले, गायक वादक एकत्र आले, आहे का नाही, युट्यूब चॅनलवाले भाऊ आले, सगळेच मंडळी आले. म्हणजे बाबांवरती श्राद्धा ठेवून जो विधी मार्ग केला याचं नाव श्राद्ध. श्रद्धयंती इति श्राद्धाः. आता प्रथम वर्ष श्राद्ध आहे का नाही? प्रथम पुण्यस्मरण म्हणजे काय? प्रथम म्हणजे 1 पुण्य म्हणजे दिवस आणि स्मरण म्हणजे आठवण. एखादी व्यक्ती जर वारली तर ती व्यक्ती ज्या दिवशी वारली त्या दिवशी तिथी काय होती? म्हणजे दशमी होती का एकादशी, सप्तमी होती का अष्टमी, नवमी होती का दशमी, चतुर्थी होती का पंचमी, अमावस्या होती का पौर्णिमा, काय तिथी काय होती? आणि मग त्याच तिथीला 1 वर्षानंतर त्या गेलेल्या व्यक्तीची आठवण करणे, त्यांच्या स्मृतींना उजाळा देणे, त्यांच्या आठवणी जागृत करणे, ऐकणं, याला म्हणायचं पुण्यस्मरण. पुण्य म्हणजे दिवस आणि स्मरण म्हणजे आठवण. गेलेल्या व्यक्तीची गेलेल्या दिवसाला आठवण करणे, त्यांच्या आठवणी जागृत करणे याचं नाव पुण्यस्मरण आहे. विठ्ठल विठ्ठल. सध्या लय लोक निघून चालले जगातून आणि मी प्रांजलपणे तुम्हाला खरं सांगतो रोहन दादा, मला तर असं वाटतं हे जुने म्हातारी माणसं वारलेत नाही पाहिजे बरं का. नीट ऐका बार काही नाही तर ऐका अर्धवटन द्या मला गुतून. एक तर लय मुळावर आहे आमच्या काही काही, तेवढ्यासाठी जेल राहते काही काही. तुम्ही फक्त आता कार्यक्रम झाला का फक्त विचारायचं, चर्चा होणार. हे तुम्हाला मी लगेच सांगतो, चर्चा होणार. कार्यक्रम झाला का फक्त म्हणायचं कसं काय झालं कीर्तन, हा बरं झालं, अरे तुझी काय गाथा पाठ आहे, ज्ञानेश्वरी पाठ आहे, बरं झालं म्हणजे काय, चांगलं म्हण ना, काय प्रॉब्लेम काय. ते अरुण महाराज लयच पाठ आहे त्यांचा, लय गोड आवाज आहे, कचरू महाराज, हा बरं म्हणतोय, अरे तू काय गुरु आहे का त्यांचा, चांगला म्हण ना, प्रॉब्लेम काय म्हणायला, चांगलं आहे का नाही. नीट म्हणतच नाही कोणाला लोक, त्याच्यामुळे बारकाई नाही का. म्हातारे माणसं कधीच वारले नाही पाहिजे असं मला वाटतं. मरायला सगळेच आलेत, कोणी ठरायला आलाय माऊली, प्रत्येक जण मरायला आलाय. पण मला असं वाटतं तुम्हाला सुरुवातीला हसू येईल ऐकताना, पण शेवट तुम्ही इमोशनल व्हाल. जुने म्हातारी माणसं कधीच नाही वारले पाहिजे असं मला वाटतं. हे आहे ना पुढं बसली, याच्यात एकही नाही वारलं पाहिजे. या लुगड्यावाल्या म्हाताऱ्या एक सुद्धा म्हातारी वारली नाही पाहिजे. काही काही बाया साडीवाल्या मागं बसून म्हणतील आम्ही जायची वाट पाहतो ना, हा म्हणतो मरायला नाही पाहिजे. पूर्ण ऐका, हे जुने म्हातारी माणसं गावाची पांघरुण असतात आणि जुन्या म्हाताऱ्या बाया कुटुंबाची आधार असतात, म्हणून हे जुने माणसं मरायला नाही पाहिजे. आजही तुमच्या आडवणवरती किंवा तुम्ही कुडून कुडून आलेत, तुमच्या गावावर जर एखादा वाईट प्रसंग आला ना दादा, तर ही जुनी म्हातारी माणसं टोळके टोळके करून गावाला आधार देण्याची कामं करतात. घाबरू नका पोराओ, आम्ही आहे, काळजी करू नका, आम्ही आहे, तुमच्यापेक्षा लय वाईट काळ आम्ही पाहिलाय, काळजी करू नका, आम्ही आहे, आम्ही आहे, आम्ही आहे. पाहतो कोण येतो आमच्या पुढं, आधार देण्याची कामं करतात. आणि जुन्या म्हाताऱ्या बाया आमच्या लुगड्यावाल्या एकही नाही वारली पाहिजे म्हातारी. का बरं? या आज समजा एखाद्या दिवशी आपल्या बायकोला, आपल्या बायकोची किव आली आपल्या आईला, आपली आई आपल्या बायकोला म्हणती सुनबाई बाळा, ए बाय काय आजच्या दिवस स्वयंपाक मी करते, जा तू धुणं धु, जा स्वयंपाक मी करते. मग आपली बायको धुणं धुईत असावा आणि आपली म्हातारी स्वयंपाक करत असावा. म्हातारीचा स्वयंपाक येतो तो का साडेवाल्या बाईचा आहे काय? या वडले निवद मसुबाची. जुन्या म्हातारीचा स्वयंपाक, लुगडेवाली म्हातारी चुली पुढं बसलेली काठवड, 3-3 भाकरी संगच करते बाबा, 3-3 भाकरी म्हातारी संगच करते, 3-3. कशी तुम्हाला ऍक्शन करून दाखवतो माग बा. ती अर्धी मांडी घातलेली चुली पुढं बसेल म्हातारी, काठवट काठवट चुलीवर स्वयंपाक. ते काय असं होतं का गॅस संपला बाई आणा बाहेर आजच्या दिवशी, असं होतं का ते? चुली पुढं बसेल म्हातारी, अर्धी मांडी अर्ध ते अशी आहे का नाही, अर्धी मांडी घातलेली अर्धे ते असं आहे का नाही, एक गुडगा असा वरती अर्धी मांडी घातलेली, एका हातानं भाकर तापीती मा हातात पा, एका हातानं भाकर तापीती म्हातारी, दुसऱ्या हातानं तव्यावरच्या भाकरीला पाणी चोपडी ती, आणि ते पाणी चोपडून झालं, ऍक्शन पा, पाणी चोपडून झालं का त्याच हातानं आवारच्या भाकरीला चिमट्यानं उलट पालट करायचं काम चालू. 3-3 भाकरी म्हातारी संगच करते. आणि तेवढ्यात आपण जावा आणि सांगावं हे आहे
अरे बाळा हे आहे. अरे काय झालं? तो बाळू बाळू कोणता बाळू? तो 5वी पर्यंत माझ्या संग होता. हा त्याचं काय? त्याच्या आई वारली. कस काय? मला माहिती नाही आई. मी गावात गेलो दूध घालायला, तिथं चर्चा होती, त्या बाळूची आई पहाटी वारली. आपली म्हातारी स्वयंपाक करता करता तशीच उठते. भाकर जळाली का करपली पाहत नाही, हात सुद्धा धुईत नाही, लुगड्याच्या पदराला पुशीत पुशीत निघते. मी जर स्वयंपाक नाही केला तर मागच्या माणसं उपाशी राहतील, म्हातारी विचार करीत नाही, तशीच निघती स्वयंपाक करता करताच. ती भाकर तशीच तव्यावर, त्या आरावरची भाकर आहे तशीच, आणि तशीच आपली म्हातारी निघती. आणि त्या बाळूच्या घरी जातील, त्या बाळूला अशी कवटाळी ती, बाळा रड नको, दादा रड नको, बाई रड नको, मी तुझ्या आईसारखी आहे. आधार देण्याची कामं जुनी माणसं करत असतात. जुनी माणसं कधी वारले नाही पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. अजून फक्त 20 वर्ष थांबा. 20 लई झाली ते, पण धरा 20 वर्ष. तुम्हाला म्हातारा माणूस पाहायला सुद्धा भेटणार नाही, पाहायला सुद्धा नाही भेटणार. का? म्हातारा माणूस आता माणसं म्हातारीच होणार नाही. 25ला अटॅक आहे, ऍक्सिडेंट, व्यसन, ऐका ना, याच्या पायी लोक निघून चालले, म्हातारी माणसं पुढे आहेत. अजून 20 वर्ष थांबा, एक सुद्धा म्हातारा माणूस तुम्हाला दिसणार नाही. धोतर तुम्हाला पाहायलाच भेटणार नाही, फक्त कीर्तनकार, ब्राह्मण, हा बस. आणि किंवा नाटकामध्ये एखादं काम करणारा पोरगा धोत्रावाला. बाकी तुम्हाला धोत्रावाले माणसं पाहायलाच भेटणार नाही. ही पिढी शेवटची पिढी आहे. यांची सेवा करा, यांचे खूप लाड करा, अक्कल खात्यामध्ये लाड करा. ज्या वेळेला वाक्य नीट ऐका, ज्या वेळेला आपण लहान होतो त्यावेळेला आपल्याला यांची गरज होती. वही लागली की आई बाप, पेन लागले की आई वडील, कपडे लागले की आई वडील, शाळेतली फी आई वडील. आता त्या काळात त्यांची ऐका नाही, त्यांची अडचण असताना त्यांनी आपली गरज भागवली होती त्या काळात. आता ते म्हातारे आहेत, त्यांना आपल्याशिवाय कोणी नाही, त्यांना आपली गरज आहे. म्हातारपणा त्यांची सेवा करा. मेल्यानंतर 10 श्राद्ध नाही घातले तरी पाप लागणार नाही. विठ्ठल विठ्ठल. सध्या फार लोक निघून चालले जगातून, लई लोक निघून चालले. आमच्या अरुण महाराजांचा लई पाठ आहे, कसरू महाराजांचा, ते तुम्हाला सांगतील पुरावे. उदाहरण मी देतो, पुरावे ते देतील तुम्हाला. पिंपळाच्या झाडाचं एक पान पिकलं, नीट ऐका बारकाईनं. पिंपळाच्या झाडाचं एक पान पिकलं आणि गळून खाली जमिनीवरती पडलं. पडल्या पडल्या ते पान त्या झाडाकडे पाहून मोठ्या मोठ्याने रडायला लागलं. तेव्हा झाडाने प्रश्न विचारला पिंपळाने त्या पानाला, अरे पाना काय रडतो? आतापर्यंत कधी रडला नाही, आता काय झालं? तेव्हा ते पान अजून मोठ्या मोठ्याने रडायला लागलं आणि सांगू लागलं, हे झाडा, हे वृक्षा, अरे हिरवागार होतो, तुझ्या जवळ होतो, आता मी पिकलो, गळून खाली पडलो, थोड्या वेळाने वारा येणार, सोसाट्याचा वारा येणार, जोराचा वारा येणार आणि मी लांब उडून जाणार. परत या जन्मी आपल्या दोघांची कधी भेट होणार नाही दादा, याचं मला वाईट वाटतंय. तेव्हा ते झाड हसलं आणि काय म्हटलं माहिती का, ए पाना, तुझ्या आधी लई जण पिकले, गळून पडले, उडून गेले, आता तू पिकला, गळून पडला, उडून जाणार आहे, तुझ्या नंतर अनेक जण पिकणारे, गळून पडले. आजा मेला पंजा मेला, बापू मसन गेला. मेला पंजा मेला, बापू मसन गेला. देखत देखत ना तू पंतो, कोई कैसा लेला. उठा उठा जागा पाठी, भये आज मोठे, पंढरी वाचूनी दुधा, झाड म्हणलं, ए पाना, तुझ्या आधी लय जण पिकले, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. कालपर्यंत ते वडील वारले, वडिलांच्या वयातले गेले, पंजोबा वारले, पंजोबाच्या वयातले गेले, आजोबा वारले, आजोबाच्या वयातले गेले, आता आज किती मारणार. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आपल्या डोळ्यासमोर आपले पोरं जातील असं सांगितलं होतं 750 वर्षापूर्वी. झालं की नाही खरं? 750 वर्षापूर्वी 2 अभंग असे झाले होते. ते आजही अभंग ज्ञानेश्वर माऊली प्रत्येकाच्या घरामध्ये फिट बसतात. कोणते कोणते? एक अभंग ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिला होता, एक अभंग एकनाथ महाराजांनी लिहिला होता. एकनाथ महाराज असे फिट बसले ते अभंग. संतांचे सगळेच अभंग प्रत्येकाला फिट बसतात, पण हे 2 अभंग आता घराघरात फिट बसलेत. कोणते कोणते? ऐका.
ऐका दादा कलियुगाची थोरी, पुत्र होईल पित्याचा वैरी. झाला की नाही? झाले की नाही बोला? आपले एवढंच पाहिजे. झालं की नाही? बाप जरा घरामध्ये आला तर पोरगा लगेच बाहेर निघून जातो. खरंय का खोटंय? आणि पोरगा जरा घरात आला तर बाप बाजूला निघून जातो. ही स्थिती आताची वर्णन 750 वर्षापूर्वीच एकनाथ महाराजांनी केलेलं. आणि दुसरा अभंग झाला होता, ऐका नाही, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला, डोळ्या समोर पोरं जातील. गेलेत की नाही? आई बाप जिवंत आहेत, त्यांचे पोरं या जगात नाहीत. आई वडिलांच्या अगोदर वारलेत. तुमच्या माहिती करता बोलतो, 22 वर्षाच्या पोरी सध्या विधवा आहेत. तुम्ही नाही म्हणू शकत नाही. 25 वर्षाच्या पोरी सध्या विधवा आहेत. तुम्ही अजिबात नाही म्हणू शकत नाही. 30 वर्षाच्या पोरी विधवा आहेत. बाया नाहीत, त्या पोरी आहेत. त्यांच्या वयाच्या पोरी अजून शिकू राहिल्यात. कोणी MPSC करते, कोणी UPSC करते, कोण LLB करते, कोण नर्सिंगचा कोर्स करते, कोण आहे का, कोण DED करते, कोण BED करते, कोण MBA करते, कोण काय, कोण वकिली LLB आहे का नाही. आणि या विधवा झालाय. दुसरा नवरा करायची सोय नाही ना. का? छोटं बाळ 1-2 वर्षाचं. दुसरा नवरा करील तर माझ्या बाळाची रांडोळी होईल, माझ्या बाळाची हेळसांड होईल, माझ्या बाळाला कोण सांभाळेल, कोण जीव लावेल. त्या बाईनं आयुष्य काढायचं कसं आणि कोणाकडे बघून. आणि म्हणून उरलेल्या लोकांना माऊलींनी सावध केले, उठा उठा जागा पाठी बयाले मोठे. काळाचा सर्वांनाच भय आहे, पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे. प्रत्येकाला मरायचंय, ऐका नाही. मग काही माणसं एकनाथ महाराजांकडे गेले. कारण सध्या लोक फार वेगवेगळ्या कारणाने मरत आहेत. 4च कारणामुळे लोक सध्या जास्त मरू राहिले. फक्त अटॅक, तुम्ही नाही म्हणू शकत नाही. फक्त व्यसनापायी चाललेत, तुम्ही अजिबात नाही म्हणू शकत नाही. फक्त ऍक्सिडेंट पायी चाललेत, तुम्ही अजिबात नाही म्हणू शकत नाही. आणि फक्त आत्महत्येपायी निघून चाललेत. मी 15 दिवसापूर्वी एक दावं केले प्रवचन. 11 कोटी रुपये हारला तो. 11 कोटी कशाला म्हणतात? ती गेम खेळला, गेम. आणि मला सांगितलं अटॅक आला याला. आणि मी येड्यासारखा दाव्यात अटॅक आला, अटॅक आला, अटॅक. ते खाली बसे मला शिव्या सुद्धा देत असेल मोठ्या मोठ्यानं, पक्के गोडे लावित असेल मला. ती खाली बसलेली म्हणजे हा मेला कशाने आणि हा सांगू काय राहिलाय. 11 कोटी रुपये हारला तो. 7 महिन्याची पोरगी पोटात त्याच्या बायकोच्या, आणि 3 वर्षाचं पोरग आहे. त्या बाईनं आयुष्य कसं काढायचं? आत्महत्या केली त्याने. 11 कोटी फेडायचे कसे काय? गेला तो मरून, आत्महत्या केली त्याने. विष पिऊन झोपला होता. ध्यानात ठेवा, सगळे माणसं, सगळ्या बाया, घरात जर तुमच्या काही भांडण झालं, वादविवाद झाला, जमिनीवरून काही लागलं, भाऊबंदकी लागली, काही झालं, तर याच्यावर एकच उपाय, मोबाईल स्विच ऑफ करा, 2-4 दिवस कुठेतरी निघून जा. पण रागा संतापात कुठला चुकीचा निर्णय घेऊ नका. कारण राग हा फक्त 10-15 मिनिटाचा आहे. रागाचे 10-15 मिनिटं जर सांभाळाल तर फार मोठ्या संकटामधून वाचाल. आणि रागाचे 10-15 मिनिटं जर नाही सांभाळाल तर लई मोठ्या संकटात मागच्या लोकांना टाकून जाल. म्हणून राग प्रत्येकाने सांभाळा. आत्महत्येपायी लोक निघून चाललेत. व्यसनापायी सध्या लोक निघून चाललेत. काय लोक व्यसन करतायत महाराज? काय तंबाखू काय, गुटखा काय, दारू काय, गांजा काय, बेड्या काय, सिगारेट काय काय ओढत आहेत. असं बोलू नये महाराज, पण बोलायची वेळ अशी येते, आम्हाला हार घालायला येते काही काही माणसं. असा वास येतो तोंडाचा, हा ना, बडाबडा वांटे व्हायची वेळ. इतका घाण वास येतो काहीच्या तोंडाचा, खरं सांगतो. दात जर पाहिले ना, दात असे पिवळे दात आहेत काही काहींचे. सोनं आणि ते सारखं असं वाटतं सोन्याचेच बसवले काय. सोन्याचा वास नाही, त्यांच्या तोंडात असा घाण वास येतो, भयान घाण वास येतो. व्यसनापायी लोक निघून चाललेत. ऍक्सिडेंट पायी लोक निघून चाललेत. तर आता हायवे तुम्हाला जवळ आहे तुमचं, मुंबई आग्रा आहे का? तुम्हाला झोपा, आडवणच्या बायांना माणसांना झोपायचा टाइम का? या गाड्यांचा आवाज बंग 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 आहे का? झोपाय तुम्हाला लोकांना आहे का नाही? कशा कशा गाड्या चालतात. आणि कुत्र्याच्या मौतीनं लोक सध्या निघून चाललेत. पूर्वी रस्त्यावरती कुत्री मारायची, आता रस्त्यावर कुत्र्या नाही म्हणती, माणसं मारतात. आणि रस्त्यावर जर माणूस मेला तर लोक डायरेक्ट बोलतात, हा कोणाच्या मौतीने गेला? कुत्र्याच्या. लोक आहे का असं बोलतात लोक. ऍक्सिडेंट पायी लोक निघून चालले. गाड्या चालवताना घरी आपली बायको वाट पाहते, पोरग वाट पाहते, बहीण वाट पाहते, नातेवाईक आपली वाट पाहतात. याची जाणीव ठेवून गाड्या चालवीत चला. आयुष्यभर तुम्ही समाधानी राहाल. आणि संसारात राहत असताना कसं राहा याचं उत्तर पहिल्या चरणात आहे. पक्षी अंगली उतरत, पक्षी अंगली उतरती, उतरती
माणसं गेले. महाराज नमस्कार नमस्कार. महाराज म्हटले कुठले तुम्ही? आडवण. तुम्ही? गाव नाही. तुम्ही? साकूर. हा. तुम्ही कुठले? आम्ही अमक्या अमक्या गावचे. तुम्ही कानो? म्हटले आम्ही तिकडचे. हा शिरसाठी मोठळे. काय म्हणणं आहे तुमचं? काय नाही, तुमचं लग्न झालंय का? महाराज म्हटले माझ्या लग्नाशी तुम्हाला काय करायचंय? ही काय माझी बायको गिरिजाबाई आणि हा माझा पोरगा हरिपंडित. म्हणजे तुमचं लग्न झालंय? म्हटले हा. ते लोक म्हटले मग आमचंही झालंय. एकनाथ महाराज म्हटले तुम्हाला कोणी काही विचारलं होतं का? नाही आमचं लग्न झालंय, तुमचं लग्न झालंय. आम्हाला बायको, तुम्हाला बायको, तुम्हाला पोरं, आम्हाला पोरं. मग आमचा असा प्रश्न आहे महाराज, आम्ही इतक्या लांबून पैठणला आलोय तुम्हाला एवढ्यासाठी विचारण्यासाठी का तुमचं लग्न झालंय तुम्ही सुखी कसे आणि आमचं लग्न झालंय आम्ही दुःखी कसे? कारण संसारातला एकही माणूस समाधान राहत नाही. परमार्थातला अनुभव लोकांना कायम सांगत जा आणि संसारातला अनुभव कधी लोकांना सांगायचा नाही. तो सांगण्यासारखा नाही आहे का? सांगण्यासारखा आहे का? खरं सांगा, संसारातला अनुभव लोकांना सांगण्यासारखा आहे का? माझ्या बायकोनं मला 3दा हाणलं, हे काय सांगण्यासारखे? माझी बायको लाटणं घेऊन धावली, हे काय सांगण्यासारखं आहे का? हे कधीच लोकांना सांगायचं नाही. पण परमार्थातला आमच्या देवराम बाबाचं श्राद्ध असं झालं. मग बेंडळीचे कृष्ण महाराज होते, भक्तीनाथ युट्यूब चॅनल आला होता, मग ध्रुवज महाराज आलती वरून आहे का नाही. त्याच्यानंतर इकडे योगेशराव कचरू महाराज, ज्ञानेश्वर माऊलींचे विद्यार्थी, वा अरुण महाराज गावातले. काय मजा आली हो, हे लोकांना सांगत जा. हे लोकांना सांगायसारखं आहे. संसारातला अनुभव लोकांना सांगण्यासारखा नाही. आणि मग लोकांनी विचारलं महाराज तुम्ही संसारात राहून एवढे समाधानी कसे? आम्हालाही समाधानी व्हायचं, आम्ही काय केलं पाहिजे? तेव्हा महाराजांनी उत्तर दिले, पक्षी अंगणी उतरती. आकाशामध्ये पक्षी असतात, सकाळी सकाळी ते आपल्या अंगणामध्ये येतात, येऊन दाणे खातात आणि दाणे खाऊन झाले की लगेच उडून जातात. त्याप्रमाणे तुम्ही संसारात राहा, तैसे असावे संसारी. पक्षाकडून शिकण्यासारख्या गोष्टी आहेत या मुख्य प्राण्यांकडून लई शिकण्याचं. कुत्र्याकडून काय शिकण्याचं? इमानदारीपणा कुत्र्याकडून शिकण्यासारखं आहे. कसं काय? तुम्ही पाळलेला कुत्रा अनोळखी माणूस घराजवळ येऊ द्या, मोठ्या मोठ्या नारडतो, भुंकतो, मालकाला जागा करतो, सावध करतो आणि मालक उठल्यावर शांत उभा राहतो. इमानदारीपणा शिकण्यासारखं आहे. मांजर आहे का नाही? ते दोघं नवरा बायको राहायचे नाशिकमध्ये, त्यांनी मांजर पाळलं होतं. तो शिक्षक जायचा ड्युटीवर, ती बाई एकटीच घरी. ती बाई विकत दूध घ्यायची बरं का, इकडे ती बाई विकत दूध आणायची, त्या गॅसवर ठेवून द्यायची तापत कमी जाळावर आणि ती बसायची त्याचं काम करीत. ते मांजर यायचं आणि ते दूध पिऊन जायचं. असं लय वेळेत झालं. ती बाई वाईट टाकली. ती नवऱ्याला म्हणले हो इकडे. तिनं चहा नाही केला, काहीच नाही केला, डायरेक्ट म्हणली इकडे. ते शाळेतून आला, ते ड्युटीवरून, इकडे मला तुमचं काहीच नको, या मांजराचं पहिलं वाटोळं करा. हे तुम्ही शाळेत गेलं का मला लई त्रास देते. ते टेन्शनमध्ये आला. तो म्हटला 10 वर्ष झाले माझ्या बायकोला मी शब्दाने काही बोललो नाही आणि मांजर माझ्या बायकोला टेन्शन देते. त्याला त्या मांजराचं गचुंड धरलं आणि एका पिशवीत घातलं बरं का. एका पिशवीत घातलं आणि त्या पिशवीचं गचुंड बांधलं आणि मोटरसायकलच्या कॅरेजला बांधलं. डायरेक्ट त्या घाटाच्या खाली सोडून आला. कसाऱ्या घाटाच्या खाली. कोणतं गाव आहे खाली लगेच पहिलं? कसाराचे. कसाराचे बाई म्हणली बा, कसाराचे. त्या कसाऱ्याला सोडलं ते मांजर आणि आला. बायकोनं म्हणला चाल मांजरा सोडून आलोय. आमच्या चहा प्यायला पाडला तेवढ्यात मांजरा उमऱ्यावर म्याव. आहे का नाही? इंग्लिश बोलायची मांजर रोन दादा. म्याव आले, मी येऊ का? आता ती बाई आडवणचीच ती बाई आली का? तू शिर हाय, चुलीवरच दूध ठेवले, शिर आता पे जाय. आहे का नाही? मांजर कुठेही सोडा, बिनचूकरित्या घरी येतो. हा मांजराकडून शिकण्यासारखा गुण. बैल मालक जर सोडायला आला तर काहीच करीत नाही. तो शेपुटे हलवत नाही, मानही हलवत नाही, गप्प उभा राहतो. गाय सुद्धा तशीच आहे. आणि अनोळखी माणूस जाऊ द्या लात मारती तांब्या अंगणात. आहे का नाही? तोंडावर लात बसते घापक्यान, दातही पडले. आहे का नाही? गायीकडून शिकण्यासारखा गुण आहे. इनामदारीपणा, नम्रपणा कुत्र्याकडून शिकण्यासारखा गुण आहे का नाही? तसंच आहे बघा, तसंच आहे पक्षाकडून काय शिकण्यासारखं आहे? आकाश मार्गे सकाळी सकाळी पक्षी फिरतात, देवा फिरतात, असे फिरतात, घिरट्या मारतात आणि ज्या ठिकाणी धान्याची रास पडलेली आहे, तांदूळ, ज्वारी, गहू, बाजरी, त्या ठिकाणी उतरतात, येऊन दाणे खातात आणि दाणे खाऊन झाले का आपल्या चोची जेवढे दाणे मावतील 1, 2, 3 तेवढेच दाणे घेऊन लगेच उडून जातात. ते काय असं की पक्षी काय या खिशात वरच्या गाडीच्या मागच्या डिकीत माणसावानी असं नाही करते पक्षी. मग आपलं पोट भरलंय
तसं इतरांचंही पोट भरलं पाहिजे हा विचार पक्षी करतात, म्हणून ती कायम सुखी राहतात, समाधानी राहतात. म्हणून जो दिवस उजाडलाय हा आपला शेवटचाच दिवस आहे असं समजून दिवसाची सुरुवात करा. याप्रमाणे तुम्ही संसारात राहा. सगळ्या बाया 1 मिनिट माझ्याकडे बघा. रोज चिमणीला मुठभर तांदूळ टाकीत जा. मी तुम्हाला तुम्ही माझ्या आईसारखे कोणी बहिणीसारखे दिसत आहेत, तुमची शपथ घेऊन सांगतो, माझ्याकडे रोज 2-250 चिमण्या येतात. खरं सांगतो, हनुमंतराय समोर येऊन तुम्ही माझ्या आई बहिणीसारखे आहेत, रोज 2-250 चिमण्या माझ्याकडे येतात रोज. हा, आणि आमच्या गावातल्या लोकांना मी सांगून ठेवले, रेशनचे तांदूळ आले का मला देत जा, ती बाहेर इकायपेक्षा मला इका, काय तुमचे पैसे असेल ते घ्या. रोज चिमणीला तांदूळ टाकतो महाराज. 2015 मध्ये अरुणराव माझा ऍक्सिडेंट झाला, 3 पलट्या गाडीनं मारल्या होत्या, पण माझ्या केसाला सुद्धा धक्का नाही. हा त्या चिमण्यांचा आशीर्वाद. मुक्या पशु पक्ष्यांचा आशीर्वाद लई मोठा असतो महाराज. त्याच्यामुळे रोज तांदूळ टाकेतात चिमण्यांना, रोज. तो अपघात झाला ना, तर 15 दिवस मी घराच्या बाहेर नव्हतो. त्या चिमण्या त्या खिडकीजवळ भल्याभल्याने चिवचिव करायच्या. अरे आमचा मालक हाय का गेला, आहे का नाही, त्यांना कळतं. हे तुम्हाला मी का सांगतोय, जबाबदारी परमेश्वराने आपल्यावर दिलेली आहे. पक्ष्यांची कीव करणारे आपण कोण? देव आहे. सगळ्यांची कीव कोण करतो? देव आहे. पण प्रत्येकावर जबाबदारी, जशी आपल्या बायकोची जबाबदारी कोणावर आहे? आपल्यावर आहे. आपल्या आई वडिलांची जबाबदारी आपल्यावर आहे. म्हातारपणातली, लहानपणी आपली त्यांच्यावर होती, आता त्यांची आपल्यावरती आहे. तसं पक्षी येतात, देवच त्यांची जबाबदारी त्यांनी आपल्यावर टाकलेली आहे. म्हणून रोज तांदूळ चिमणीला मुठभर टाका. चिमण्या येतील, पाणी पितील, दाणे खातील, उडून जातील, पण जाताना तुमच्या लेकरा बाळांना आशीर्वाद देऊन जातील. किती वाईट दिवस आले तरी तुमच्या लेकरा बाळांना उपाशी झोपण्याची वेळ येणार नाही. हा मुक्या पशु पक्ष्यांचा आशीर्वाद. विठ्ठल विठ्ठल. याच्यापेक्षा तुम्हाला काहीच करायची गरज नाही. हे बघा, माळ घाला अथवा नका घालू, गंध लावा अथवा नका घालू, देवाच्या मंदिरात जा अथवा नका जाऊ, देव तुम्हाला काहीच करणार नाही. फक्त नीती साफ ठेवा, मन चांगलं ठेवा, कोणाची निंदा लबाडी चाडी चुगली करू नका, कोणाचं मन दुखू नका. परमेश्वर स्वतः तुमच्या घरात येईल. वाक्य किती गोड आहे. जेव्हा तुम्ही बाहेरून निर्मळ व्हाल तेव्हा तुम्ही डायरेक्ट देवाकडे जाल, आणि जेव्हा तुम्ही आतून निर्मळ व्हाल तेव्हा देव डायरेक्ट तुमच्या घरातच येईल. येऊनी गोपाळ राहे ते तुका म्हणे, तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊनी गोपाळ आणि याला पुरावे ना. बाहेरून निर्मळ झाली. पुतना माहिती तुम्हाला सगळ्यांना. पुतना काल्याची कीर्तनात तुम्ही ऐकली. पुतना आतून राक्षसी वृत्तीची होती बाबा, पण स्तनात विष भरलं चालली देवाला मारायला. येडी आंबा कोणत्या कॉलेजला होती काय माहिती. स्तनात विष भरलं चालली भगवान कृष्णाला मारायला. बरं, तो भगवान कृष्ण होता, तो काय कृष्ण कमानकर होता काय? नाही, देवाला आधीच कळलं ही मला मारायला आली, देव येतो. देवाने तिलाच मारलं, तुकडे तुकडे करून पेटवली, मरायला देवाकडे गेली. बाहेरून निर्मळ झाली, कॉलेजच्या पुरीसारखी नटली, स्तनात वीज भरलं, देवाला मारायला गेली, परिणाम मोक्षाला मिळाली. आणि आतून निर्मळ झाली शबरी. अहो, दाताय कशाला होते की नव्हती काय माहिती, पण तिचे उष्टे बोरं खाले आणि तिच्या कुट्यात देवाला येऊनी गोपाळ राहे तेथे. बस फिट बसलं, आहे का नाही. चला आता पुढचा मुद्दा असा आहे, संसारात राहत असताना या पक्षाप्रमाणे जीवन जगा, कायम सुखी राहाल. अजून काय करा? तैसे आसावे संसारी, तैसे आसावे संसारी, तैसे आसावे संसारी, तैसे आसावे संसारी.
जगायचं जो वरी प्राचीनाची दोरी. म्हणजे काय, ईश्वराची आणि आपली दोरी तुटत नाही, आपल्या पाप आणि पुण्याचा घडा भरत नाही किंवा आपलं कर्म संपत नाही तोपर्यंत. आणि एकदा आपलं कर्म संपलं की देवराम बाबासारखं जाऊ देवाची गावा देव देईल विसावा. मला उत्तर द्या, एक गोड उदाहरण आहे. आमचा भक्तिनाथ यूट्यूब चॅनल महाराष्ट्रभर गाजलेला आहे. त्यांचे सबस्क्रायबर त्या मापाचे, राहू दे भाऊ, त्यांचे सबस्क्रायबर पण त्या मापाचे आहेत, आहे का नाही. आणि घराघरात चॅनल तुम्ही सुद्धा लाईक करा आज, सबस्क्राईब करा, शेअर करा एकमेकांना. कारण का, ती कीर्तनं तुम्हाला नवीन नवीन कीर्तनकारांची कीर्तनं घर बसल्या ऐकायला भेटतील. त्या चॅनलच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्राला माझी विनंती आहे, कर्म करताना सावधान करा. देवाला तुम्ही घाबरू नका. देवाला का घाबरायचं, देव आपला मायबाप आहे. तुम्हाला घाबरायचंच असेल तर आपल्या कर्माला घाबरा. आपण कोणाच्या निंदा तर करीत नाही, कोणाच्या कुटाळ्या तर करीत नाही, कोणाच्या लावालाव्या चाड्या चुकल्या तर करीत नाही, कोणाचा संसार तर उद्ध्वस्त करीत नाही, कोणत्या लेकीवाळींचा आपण शाप्त घेत नाही. या गोष्टीला माणसाने घाबरा, बाकी कुठल्याच गोष्टीला घाबरायचं नाही. कर्मगती कोणाला चुकत नाही. मा आता का कर्म असं इथून निघालं का आडवणवरून आता फिरून मुंबई करून तिकडं विक्रमगड त्र्यंबक मार्गे परत आडवणला येतं बरं का. फिरून परत तिथे येतं. कसं, शिव्या किंवा भोव्या, शाप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, चांगलं किंवा वाईट, सुख किंवा दुःख, यापैकी तुम्ही जे काय लोकांना देता तेच सगळं परत तुम्हाला मिळत असतं. तुम्ही समोरच्याला जर शिव्या दिल्या तुम्हाला काय मिळेल, शिळी काय मिळेल, शिव्या. हा मला वाटलं शिळी कशी काय मिळेल. जर तुम्ही समोरच्याला शिव्या दिल्या योगेश महाराज, समोरचं तुम्हाला काय देईल, शिव्याच देईल ना. का तो असं म्हणाल छान छान वा असं म्हणाल काय. एखाद्याला संपत आहे, संपत, त्याला फक्त म्हणायचं काय संपतराव, त्याला इतकं बरं वाटतं, तो म्हणतो या चहा घेऊ या संपतराव, आणि त्याला म्हणा बरं हे संप्या, शिव्या देऊन निघून जाईल. गोड बोला, आपुलकीनं. तुम्ही जसं बोलता तसं समोरचा तुमच्याशी वागतो, बरोबर आहे की नाही. आता हे साऊंडवाले एवढी एकत्र आले, आता हे भाऊ त्यांच्या घरी गेले असं म्हणून ते इकडे आलेत ना. हे जर त्यांच्या कार्यक्रमाला गेले ते का इकडे आले असते. तुम्ही जसं वागता तसा समोरचा तुमच्याशी वागतो. उदाहरण आहे, किती गोड आहे, लई गोड आहे, इतकं गोड आहे का तुम्ही कधी ऐकलं नाही किंवा जुन्या लोकांनी ऐकलं असेल, आताच्या पिढीनं ऐकलं नाही, त्यांच्याकरता सांगतो. भक्तिनाथ यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वांनी मन लावून ऐका. हे बघा, कर्मगती कोणाला चुकत नाही, कधीच ना कधीच कर्म माणसाला भोगावंच लागतं. केले कर्म झाले तेची भोगाले, केले कर्म झाले तेची भोगाले. प्रमाण दिलं बघा. वीट जसा ठेवतो ना गवंडी, पीठ एकदम तसं पीठ उदाहरण दिले, प्रमाण दिले. कर्म कोणालाच चुकत नाही. महाभारतामध्ये एक कथा आहे, तेवढी सांगतो आणि लगेच पुढच्या चरणाकडे जाऊ आपण. माझ्याकडे लक्ष ठेवा, इकडे पहा, मी इकडे उभा आहे. महाभारतामध्ये एक राजा होऊन गेला, तो आंधळा होता. काय नाव, धृतराष्ट्र. त्यांना 100 पोरं होते. त्यांना काय म्हणायचे, कौरव म्हणायचे, बरोबर कौरवच म्हणते. आणि ते 100चे 100 कौरव बलाढ्य होते, बलाढ्य, ताकदवान, एकापेक्षा एक. दंड एक एक अशी आवडली होती. हा, असे भले भले होते ते, असे तब्येतवाले होते, आहे का नाही.
पण 100चे 100 पोर मेले, एक सुद्धा नाही वाचला. आणि धृतराष्ट्र आंधळा होता. आणि पांडवच का वाचले याचं उत्तर आहे, केले कर्म झाले तेची भोगा आले. कर्मगती कोणाला चुकत नाही. उदाहरण किती गोडे आहे का. पांडवच का वाचले, बोला बोला, पांडवच का वाचले. कौरवच का मेले, एखादा का नाही वाचला. पांडवांमधला एखादा का बरं नाही मेला. आणि धृतराष्ट्राला दोन्ही डोळे का बरं नव्हते, एखादा का बरं नव्हता. ऐकायचं उत्तर, कर्मगती कोणाला चुकत नाही. हाच आंधळा धृतराष्ट्र मागल्या जन्मात एक राजाचा पोरगा होता. शिकारीच्या निमित्ताने जंगलात गेला होता. पण त्याच्या अगोदरची घटना अशी आहे, तो धृतराष्ट्र माझे 100 पोरं का मेले हा जाब विचारण्यासाठी एकदा भगवान कृष्णाकडे आला. आणि आल्या आल्या सरळ नाही बोलला, खरे अप्पल पोट्या भेदभाव करतो, लाज वाटते की तुला, तुला कोणी देव केला. आम्ही सारे भक्त मिळून तुला देव म्हणतो ना, तर तू देव आहे. आमुची या भावे तुझं देव पण हे का विसरून राहील अशी. अरे आम्ही तुला देव म्हणतोय तर तू देव आहे. देव म्हटले काय झालं, का खवळला, का भडकला, का तापला. त्यावेळेला धृतराष्ट्र सांगू लागले, माझे 100चे 100 पोरं मेली देवा, तू एकदा पण धावून नाही आला. आणि हे म्हणजे तुम्ही नाही, हे पांडव डोके फक्त वाचले, हा न्याय कुठला. ते भांडण आहे ना, भांडण भांडणाच्याच भाषेत सांगितलं पाहिजे की नाही. समजा एखाद्याने तुमचा बांध कोरला, एखाद्याने तुमचा बांध कोरला, तुम्ही त्याला असं म्हणशाल काय, बांध करतो काय, करा करा असं म्हणतो का आपण. त्याने जर तुमचा बांध कोरला ना तर तुम्ही बांध करतो का, आहे का नाही. असं का बा शर्टाच्या बाया मागावा त्या कळत नाही. सांगा बरं. मग ऐका ऐका, तसं भांडण भांडणाच्या भाषेत सांगितलं पाहिजे. देवा माझ्या 100चे 100 पोरं मेले, तू एकदा पण धावून आला. आणि हे जोके पांडव फक्त वाचले, हा न्याय कुठला. भगवान म्हटले तुमचं कर्म तुम्हाला आडवा आलंय, तुमचं पाप तुमचं आडवा आलंय, म्हणून तुम्हाला ही पोरं मिळेल. काय माझं कर्म आडवलं, काय मी असं पाप केलं, काय मी असं गुन्हा केला. भगवान म्हटले तुमचा व्हॅल्यूम कमी करा, भोंगा तुमचा भोंगा कमी करा. तुम्हाला सगळं सांगतो, तुमचे पोरं का मेले, तुम्ही कांदळे का बरं झाले, पांडवच का वाचले. ऐका भगवंतानी काय केलं माहिती का. भगवंतानी आंधळ्या धृतराष्ट्राला धरलं, समोर बसवलं, काहीच नाही बोलला देव. भगवंतानी काय केलं माहिती का, फक्त असं हात ठेवल्यावानी केलं, डोक्यावर हात नाही ठेवला, फक्त असं केलं. असं केल्याबरोबर तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, त्यांना दिव्य ज्ञान झालं. काय झालं, हाच आंधळा धृतराष्ट्र मागल्या जन्मात राजकुमार होता, राजाचा पोरगा होता. शिकारीच्या निमित्ताने जंगलात गेला होता. दिवसभर फिरला, शिकार भेटलीच नाही. संध्याकाळ झाली, सूर्य मावळायला चालला होता. यांनी विचार केला सूर्य मावळायला चाललाय, अंधार पडणारे, उद्या सकाळी पुन्हा येऊ, आता घरी जाऊ, म्हणून हा घरी निघाला. पण घरी जाताना त्या धृतराष्ट्राचं म्हणजे तेव्हाच्या राजकुमाराचं लक्ष अशा ठिकाणी गेलं, त्याच जंगलात का ज्या ठिकाणी मोठ्या गवताच्या गंजाचा आश्रय करून एका सर्प आणि सर्पिणीने 100 पिल्लांना जन्म दिला होता. आणि यांनी काय केलं, दिवसभर फिरल्याचं टेन्शन आणि शिकार न मिळाल्याचा राग त्या पिल्लांवर काढला. म्हणजे काय केलं, त्या 100 पिल्लांसह त्या गवताला आग लावून दिली, काडी लावून दिली. आणि त्या गवताच्या आगीमध्ये माऊली सर्प आणि सर्पिणीचे 100चे 100 पिल्लं जळून राख झाले, खाक झाले, भस्म झाले. आणि मग कृष्ण बोलले, आठवतं का तुमचा पराक्रम मागल्या जन्मातला. अहो तुम्ही एका निष्पाप सर्प सर्पिणीचे 100 पिल्लं जाळून मारले होते ना, ते पाप तुम्हाला या जन्मात भोगावं लागते, म्हणून तुमचे 100 पोरं मेले. त्याला मी काय करू, केले कर्म झाले. आणि ऐका, जेव्हा तुम्ही सर्प सर्पिणीचे पिल्लं मारले ना धृतराष्ट्र, तेव्हा तुम्हाला एकही डोळा, आपले दोन्ही डोळे होते म्हणजे हा, आणि आज तुम्हाला एकही डोळा नाही. म्हणले का बरं, म्हणजे ऐका, ज्या वेळेला सर्प सर्पिन जागेवरती आले ते आपल्या पिल्लांना शोधू लागले, त्यांना पिल्लं दिसेना, पण लांब त्यांना समोर एक राखीचा ढिगारा दिसला. दोघंही नवरा बायको सर्प सर्पिन त्या ढिगाऱ्यापर्यंत आले. विचार करतात इथंच आपले पिल्लं होते, कोणीतरी जाळून मारले, कोणी मारले असतील. पण आपल्या 100 पिल्लांची झालेली राख सर्प आणि सर्पिणीला डोळ्याला पाहवली नाही, म्हणून सर्प सर्पिणीनं डोळे फोडले. डोळे कसे फोडले, एक मोठ्या बोडाचा वृक्ष पाहिला, लांब जायचे पळत जोरात येऊन त्याला धडक द्यायचे आणि डोळे फोडले. आणि डोळे फोडताना शाप दिला की ज्याने कोणी माझे 100 पिल्लं मारले असतील तो सुद्धा भविष्यात आंधळाच होईल, म्हणून तुम्ही आंधळे झाले. कोणालाच कर्म चुकत नाही, तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. आणि म्हणून जर तुम्हाला कर्म चुकवायचं असेल तर हरिमुखी गाता हरपली चिंता, त्यांनाही मागुता जन्म घेणे. ते भजन केल्यावर जन्म घेण्याची वेळ येत नाही, म्हणून कर्म कधी कोणाला चुकत नाही. अजून कसं राहावं याचं उत्तर गोड दिले तिसऱ्या चरणात. वस्ती करवा, वस्ती करवा, वस्ती करवा,
सुखी राहायचं असेल तर अजून कसं राहा याचं उत्तर तिसऱ्या चरणात दिले. वस्ती कर वस्ती आला प्रातः काळी म्हणजे सकाळी उठून गेला तैशी असावे संसारी. म्हणजे कसं इथं जास्त आडनाव काय या गावात? शेलार कोकणी. शेलार कोकणी. ठीक आहे शेलार. अरे मारा तुमचं काय आडनाव आहे? शिंदे. शिंदे. आपल्या शिंद्यांचा एक जण मोटरसायकलवरती मुंबईला गेला होता शहापूरला असं समजा. कल्पना करा इकडं बा इकडं मा इकडं मी इकडे आणि उदाहरण चाललंय नाही तर मग कोणाच्या घरचा होता ऐका नाही. शिंदे आहे नाही जास्त. हा आपल्या शिंद्यांचा आडवांचा एक जण मोटरसायकलवरती गाडीवर गेला होता शहापूरला. संध्याकाळी इडून निघाला 4 वाजता मोटरसायकलवर. मायक नीट पहा इकडे 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 मी इकडे. तो मोटरसायकलवरती इथून निघाला 4 वाजता आडवणवरून. 6 वाजता तिथं पोहोचला शहापूरला. 2 तासात गेला शहापूरला. तिथं पोहोचला 6:30 वाजले होते. पाहुण्यांकडे मस्त गप्पा रंगल्या. नीट ऐका कसं राहा संसारात याच्याबद्दल चालले टाइमपास नाही मुद्दा. 6:30ला पोहोचला. हातपाय धुतले गप्पा रंगल्या. ज्याच्या घरी गेला त्याची बायको स्वयंपाक करत होती त्याच्या घरातली माणसं आणि हा सगळे गप्पा मारीत बसले. 10-10:30 वाजता जेवण झाले. पुन्हा गप्पा रंगल्या. 11-11:30 वाजले. म्हणले आता झोपा. याच्या काय डोक्यात आला तो म्हणला मी जातो घरी निघून. अरे 11:30 वाजले आता कावा चाल तुम्ही? दिवस पावसाचे जरी आता पाऊस नसला तरी समजा असला मग आला बिला मग काय करायचं? रात्रीची वेळ आहे. तो म्हणला नाही जातो निघून. हायवे काय अडचण नाही काय ब्याव नाही जातो निघून. हो ते लोक म्हणले नका जाऊ. यानं केलाच छानपण आला निघून. अहो त्या कसाऱ्याच्या घाटाच्या खाली गाडीत बंद पडली. आता काय करायचं? गाडी बंद पडली. घाटाच्या खाली गाडी बंद पडली. रात्रीची वेळ 12:30-1 वाजलेला. गाडी बंद पडली. आता का लोटीत न्यायची घाटातून वर? आता काय करायचं? बरं रात्री 1 वाजता कोणाला उठवायचं इथं? पण तो विचारी होता शिंदे होता. तो उपमुख्यमंत्र्याचा पाहुणा होता तो आहे का नाही. त्याच्यामुळं तो विचारी होता. त्याने विचार केला रात्रीची वेळ आहे गाडी बंद पडली. रात्री आपण कीर्तन प्रवचन ऐकणारी माणसं आहेत. आपण काय अर्धवट बुद्धीचे नाहीत. गाडी बंद पडली रात्रीची वेळ आहे लोटीत नेण्यात मजा नाही. आता काय करायचं इथं कोणाला उठवायचं? म्हणून त्याने ती गाडी साईडला घेतली लॉक केली आणि कोणच तरी घर होतं त्यांना उठवलं. हो शिक्षक उठा. तो घर मालक उठला. काय काम आहे? काही नाही मी शिंदे. तेव्हा माझं आधार कार्ड. मी काय कोणी चोर वगैरे कोणी नाहीये. माझी गाडी बंद पडली शहापूरला गेलो होतो. मी आडवणचा आहे शिंदे. माझी गाडी बंद पडली मला इकडे झोपू द्या. तो बिचारा चांगला होता. तो म्हणला या 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 ही चटई घ्या पाणी घ्या आणि उशी घ्या. तेव्हा आमची चाळी कांद्याची तिथं झोपा. तिथं झोपला. सकाळी घर मालक उठायच्या आत आणि दिवस उजाडायच्या आत हा आडवणचा शिंदे निघून आला. वस्ती कर वस्ती आला प्रातः काळी म्हणजे सकाळी उठून गेला. तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. याप्रमाणे एकनाथ महाराज म्हटले तुम्ही जर संसारात जीवन जगले तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची भीती राहणार नाही. अहो पण मग आम्हाला समाधान नाही ना मिळत. संसारात लई दुःख आहे. पोरगीचं लग्न झालं दुसरी पोरगी लग्नाला आली. दुसऱ्या लग्न झालं पहिली बाळात आली. लई दुःख. दुःख बांधावडी हाय हाय संसार. 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 दुःखाचा विचार नाही कोट. दुःखाचा विचार नाही कोट. दुःखाचा विचार नाही कोट. दुःख दुःख आहे संसारात. आम्हाला समाधानी राहायचंय. आम्हाला सुख मिळालं पाहिजे संसारात. याकरता काय करू? महाराज म्हणले तुमची जी उपास्य देवता आहे मग कोणाचं पांडुरंग आहे कोणाचं ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज श्रीपाद बाबा किंवा संत एकनाथ महाराज आहेत. तुम्हाला जो देव आवडतो ना त्याची एक निष्ठेने सेवा करा. मग असं केलं काय होईल? एका जनात धनी शरण. एका जनात धनी शरण. एका जनात धनी शरण. एका जनात धनी शरण. एका
मारत नाही षटकरच मारून दिलं बा शेवट तरी एकच कचरू बाबा गेले अजून एक कचरू बाय होते अजून यांच्यात हे दोन कचरू बाबा एकत्र आले का कोणाला जमून दे छान छान खरंय महाराज ही जुनी माणसं आहेत जेव्हा कोणी नव्हतं तुमच्या तालुक्यात तेव्हा ही माणसं होती आहे का नाही छान आणि अजूनही त्यांना कोणी वाईट केलं नाही आहे की नाही त्यांना वंशमोरच चालू आहे अजून आमच्या भास्कर महाराजांची वडील आलीत बघा खूप कमी वयात आणि कमी काळात भास्कर महाराजांचं चांगलं नाव झालंय छान मी ते कान वाचत ते तुमचे पाहुणे हे बाबांची हा का अच्छा अच्छा छान छान खूप चांगली माणसं आहेत तुम्ही तालुक्यामध्ये लय दिवसानं आलो मी पुन्हा येईल जे आडवणला लय वर्षापासून माझी यायची इच्छा होती हे दोन्ही माझी मित्रचे माझे अरुण दादा पण आणि गोकुळ दादा पण येणं होत नसायचं आज आलं योगयोगन दादांच्या वतीनं पांडुरंग दादाच्या वतीनं आलो जाताना 2-3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत भगवंताची सेवा करा एकनिष्ठेनं करा श्रद्धेनं करा भावनेनं करा 17 देवांची कधी उपासना करायची नाही जर तुम्हाला पांडुरंग आवडत असेल तर तुम्ही मारुतीच्या देवळात जरी गेले तरी मारुतीच्या मूर्तीत तुम्हाला मारुती नाही पांडुरंगाची मूर्ती दिसली पाहिजे ही भावना झाली पाहिजे तुम्हाला साईबाबा आवडतात का मग तुम्ही एखाद्या देवाच्या मंदिर देवळात देवीच्या देवळात जरी गेले तरी त्या देवीच्या मूर्तीत देवी नाही मग तुम्हाला साईबाबांचं दर्शन झालं पाहिजे ही भावना याला एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती असं म्हणतात याला किंवा एक निष्ठेपणा असं म्हणतात आता या बाय आहेत ज्या दिवशी यांचं लग्न झालं त्या दिवसापासून त्यांनी एक निष्ठेपणा धरला म्हणजे अगोदर त्यांना सांभाळणारा कोण होता त्यांचा बाप म्हणजे वडील आई बहीण भाऊ आहे का नाही हेच चुलते काके त्यांना सांभाळणारी होते पण त्याच्यानंतर ज्या दिवशी त्यांचं लग्न झालं त्या दिवशी त्यांनी वडिलांचा त्याग केला आईचा त्याग केला चुलत्यांचा काक्यांचा सगळ्यांचा त्याग केला आणि आता फक्त माझा नवराच आयुष्यभर मला साथ देणार आहे माझी अन्न वस्त्र निवारा या तिन्ही गरजा कोण पुरवणार आहे माझा नवरा ही भावना त्यांनी घेतल्यामुळे आयुष्यभराची जबाबदारी त्यांची कोणावर आली त्यांच्या नवऱ्यावर आली बरोबर आहे की नाही मग तसं तुम्ही जर त्या बायांनी मंगळसूत्रही घातले देवाच्या मालकाच्या नावाचं पण नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र घातल्यानंतर सगळी जबाबदारी नवऱ्यावरती येते तसं देवाच्या नावाचं मंगळसूत्र म्हणजे माळ जर आपण गळ्यात धारण केली तर आपल्या आयुष्यभराची जबाबदारी देवावरती येणार नाही का बरोबर आहे की नाही आणि माळ घातल्यानंतर असंय महाराज कंठी काय ऊर्ध्व पुंड्र भाळ कंठी शोभे माळ कापीजे कळीकाळ तया भेने कळीकाळ त्यांच्या आजूबाजूला सुद्धा फिरत नाही नवे नवे शिवावर सुद्धा येत नाही त्यांना तसा धाकचे नका जाऊ तया गावा नामधारकांच्या शिवा आहे का नाही कोणी सांगितलंय यम धर्म सांगितलं नाही कुठे जेथे होय हरी कथा सदा घोष नामाचा सदा घोष नामाचा नका जाऊ तया नामधारकांच्या शिवा आहे का नाही रोज देवाची उपासना करा मग देवाची उपासना करताना कायनं म्हणजे शरीरानं वाचनं म्हणजे तोंडाने नामस्मरण आणि मनाने या 3 गोष्टींनी एकत्र आल्यानंतर जर तुम्ही उपासना केली एका जनार्दनी शरण आईसे असता भय कवन कसल्याच प्रकारची भीती राहणार नाही अशा अर्थाचा अभंग एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा विठोबा जय जय
कीर्तन आपलं संपलंय. जाताना 3 गोष्टी माझ्या घरी घेऊन जा. संपलंय कीर्तन. पहिली गोष्ट, आयुष्यात समाधानी राहायचं असेल, सुखी राहायचं असेल तर कधीच सौंदर्याचा गर्व होऊन देऊ नका, विद्वत्तेचा कधी गर्व होऊन देऊ नका आणि श्रीमंतीचा कधी गर्व होऊन देऊ नका. श्रीमंतीचा गर्व का नाही होऊन द्यायचा? आपल्यापेक्षा 1000 पटीनं श्रीमंत लोक या जगात राहतात म्हणून कधी श्रीमंतीचा गर्व होऊन द्यायचा नाही. हे बघा, पैशाने पेन विकत घेता येतो, चांगला अक्षर काढता येत नाही. पैशाने घर बांधता येतं, सुखाची झोप मिळत नाही. पैशाने वडापाव खाता येतो, पैसा खाता येत नाही. पैशाने घर बांधता येतं, सुखाची झोप मिळत नाही. पैशाने मंदिर बांधता येतं, देव सुद्धा विकत आणता येतो, त्या देवामध्ये देवत्व आणता येत नाही. पैशाने पुस्तकं विकत घेता येतात, त्यातलं ज्ञान प्राप्त करता येत नाही. काय येतं? पैशाने श्रीमंत असणारी माणसं तुम्हाला लई भेटतील, पण माणुसकीनं श्रीमंत असणारी माणसं भेटण्यासाठी तुम्हाला तुमची पावलं झिजवावी लागतील. कधीच श्रीमंतीचा गर्व नाही होऊन द्यायचा. कळलं तुम्हाला सगळ्यांना? आता वेळ प्रत्येकाची येते, हवा प्रत्येकाची होते, संधी प्रत्येकाला मिळते. कधीच कोणाला कमी समजायचं नाही, कधीच कोणाला कमी लेखायचं नाही. रोहन दादा एवढा व्हिडिओ घ्या आपला. सध्या पितृपक्ष चालले म्हणून सांगतो. मगाशी बोललो ते वाक्य पण परत बोलतो. ते वाक्य आम्हाला जरा व्हायरल करायचे, गोड आहे आणि ते चॅनलवाल्यांचे लोक लगेच ऐकतात. ऐका वाक्य. वेळ प्रत्येकाची येते, हवा प्रत्येकाची होते, संधी प्रत्येकाला मिळते, दिवस प्रत्येकाचे बदलतात. कधीच कोणाला कमी समजायचं नाही, कधीच कोणाला कमी समजायचं. झोपडीवाल्याने असा कधी विचार नाही करायचा आयुष्यभर मी झोपडीत राहील, बंगला बांधणार नाही. आणि बंगल्यावाल्याने असा कधी येडेपणा करायचा नाही की आयुष्यभर मी या बंगल्यात राहील. वेळ आली तर झोपडीचा बंगला होईल आणि वेळ बदलली तर बंगल्याची झोपडी होईल. त्याचं कोणी पाहिलंय? मी मगाशी तुम्हाला काय बोललो? 11.5 महिने ज्या कावळ्याचा तिरस्कार केला जातो, हड्या हड्या, त्याच कावळ्याची वाट पितृपक्षामध्ये आतुरतेने पाहिली जाते. काव 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 काव. वेळ येते प्रत्येकाची, फक्त वेळ येऊ द्यावी लागते. विठ्ठल विठ्ठल. पुढचं वाक्य, विद्वत्तेचा कधी गर्व होऊन देऊ नका. विद्वत्तेचा गर्व का नाही होऊन द्यायचा? आपल्यापेक्षा ज्ञानी लोक, पंडित लोक, विद्वान लोक या जगात राहतात. काय कोणाला कमी समजायचे? हे वांगी पाय एवढली, यांच्यापेक्षा वांग मोठ राहते. एवढल्या वडल्याची पण 50 वर्षाच्या आजोबाचा बिघडलेला मोबाईल नीट करते हे, आणि वरून बाबाला म्हणते बाबा तुम्हाला कळत नाही, नीट वापरा. एवढल्या वडलीत वांगे. यांच्या पुढे आपली विद्वत्ता न्यायची कुठं? सांगा बरं तुम्ही. आहे का नाही? कधी 10 वर्षाची चिमणी 1400 वर्षाच्या बाबाला भारी पडली होती. कुठं न्यायची आपली विद्वत्ता? कधीच कोणाला कमी समजायचं नाही आणि सौंदर्याचा कधी गर्व होऊन द्यायचा नाही. आपला रंग काळा आहे किंवा गोरा ही ईश्वरानं दिलेली देणगी आहे. कधी खचून जायचं नाही, माझी बायको एवढी गोरी आहे मी असा सावळा, किंवा ते एवढे सावळे मी एवढी गोरी, असं कधी म्हणायचं नाही. कोणाच्या रंगावरून कधी जायचं नाही. उलट काळ्या रंगापेक्षा आपलं काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी जास्त चावते. काही ना कळलं, काही ना उद्या कळलं. त्याला 5G लागते दादा. या अजून 2G मध्येच काही काही काय काय मागात बसून माझ्याकडे अशी पाहते ना. 5G लागते 5G. एका जणाने कीर्तन झाल्यावर 8 दिवसांनी फोन केला मला. 8 दिवसानं कीर्तन झाल्यावर, हा ना, ते युट्यूबवरून नंबर घेतला, मला फोन केला. कृष्णा महाराज एक म्हणला. हा म्हणलं कोण आहे तुम्ही, काय झालं तुम्हाला? ते म्हणे तुम्ही त्या दिवशी जो जोक केला तो मला आता कळला. मग त्या दिवशी काय बिड्या फुकीत होता का म्हणत पाहिजे मागं? काय कोणला महाराज? कधीच नाही. हे बघा, माणसाच्या रंगावरून कोणाला चांगलं ठरवायचं नाही. तो जाड आहे किंवा बारीक आहे, उंच आहे किंवा ठ्यांगणा आहे, काळा आहे किंवा गोरा आहे, यावरून त्याला चांगलं नाही समजायचं. मग तो मनाने किती चांगला आहे याच्यावरून त्याचं सौंदर्य ठरवायचं असतं. बस एवढ्या 3 गोष्टी सांभाळा. काय काय बोललो मी तुम्हाला? श्रीमंतीचा कधी गर्व होऊन देऊ नका, विद्वत्तेचा कधी गर्व होऊन देऊ नका, सौंदर्याचा गर्व होऊन देऊ नका. कीर्तन आपलं संपले. 2 वाक्य अतिशय महत्वाचे. अवघ्या जगाच्या पाठीवरचा शारदीय नवरात्र उत्सव तोंडावरती आला आहे. 22 तारखेला घटस्थापना आहे. सगळ्या बायांना माझं सांगणं आहे, भक्तिनाथ युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अवघ्या आई बहिणींना माझ्या विनंती आहे, नवरात्रीच्या काळामध्ये तुम्ही 9 रंगाच्या साड्या नेसणार आहे. नेसू नका या मताचं मी अजिबात नाही. नेसल्याच पाहिजे, त्या घातल्याच पाहिजे. स्त्रीचं सौंदर्य हे साडीमध्ये शोभून दिसत असतं. तुम्ही साड्या नेसू नका या मताचं मी अजिबात नाही. वेगवेगळ्या रंगाच्या तुम्ही जरूर नेसा, पण त्या 9 दिवसाच्या काळामध्ये आपल्या कपाटातली एखादी चांगली साडी, बरी नाही चांगली साडी जर एखाद्या गरीबाच्या बाईला जर नेसवली तर तिच्या तोंडावरचा हसू तुम्हाला देवी भेटवण्याचा आनंद करून देईल. ही गोष्ट प्रत्येकाने सांभाळा. आहे का नाही? हे एक वाक्य महत्वाचं आहे. आणि दुसरं वाक्य अतिशय महत्वाचं, उद्या ज्ञानेश्वरी जयंती आहे. काय उद्या? ज्ञानेश्वरी जयंती आहे.
नीट वाक्य ऐका किती गोड आहे. रोहन दादा, भगवान कृष्ण परमात्म्याने कुरुक्षेत्रावरती श्रीमद भगवद्गीता सांगितली अर्जुनाला, म्हणजे सगळ्या जगाला उद्देशून सांगितली. पण ती भगवद्गीता संस्कृत असल्यामुळे कोणाला कळेना, संस्कृत भाषा जगाशी कळेना. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना दया आली. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी काय केली, संस्कृताची गाठी उघडवून ज्ञानदृष्टी केलीशी मराठी गीता देवी. ती ज्ञानेश्वरी ऐका, ती गीता मराठीत केली. तिचं नाव भावार्थ दीपिका आहे आणि ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिली म्हणून तिला ज्ञानेश्वरी म्हणतात. ऐका नाही, ज्ञानेश्वरीमध्ये जगातल्या कुठल्याही प्रश्नांची उत्तर जर तुम्हाला मिळत नसतील तर ज्ञानेश्वरी उचका, त्याच्यामध्ये ती उत्तर आहेत. आणि ज्ञानेश्वरी वाचताना अशी वाचा, कशी वाचायची, भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी. म्हणजे काय, प्रत्येक अक्षरामधून ओवी वाचताना प्रत्येक अक्षरामधून माझे ज्ञानेश्वर महाराज माझ्याशी बोलतायत हा भाव ठेवून ज्ञानेश्वरी वाचा. असं वाचल्यावर काय होईल, कृपा करी हरी तयावरी. तिची जयंती आज आहे, त्या निमित्ताने सर्वांना ज्ञानेश्वरी जयंतीच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि कार्यक्रमाला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर बरोबर 12 वाजून गेले असतील. आहे का नाही, कीर्तन आपलं संपले. अतिशय गोड नियोजन आपण सर्वांनी केलं. पांडुरंग दादाची इच्छा होती आम्ही इथं यावं. संदीप दादांनी त्यांना माझं नाव सुचवलं होतं, शिरसगावचे. त्या निमित्ताने सगळे साऊंडवाले भेटले. सगळ्या साऊंडवाल्यांना वंदन. सगळ्यांच्या साऊंड सिस्टीम जोरात सुरू हो. आहे का नाही, सगळ्यांना प्रत्येकाला कार्यक्रमाच्या माध्यमातून जग पाहायला मिळो अशी अपेक्षा व्यक्त करतो. पांडुरंग दादा आणि तुमचा सगळा परिवार, तुम्हाला भगवान उदंड आयुष्य देवो. तुमचे वडील जर या जगातून निघून गेले असले तरी पण मातोश्री या जगात आहे, त्यामुळे तुम्हाला काही वाटणार नाही. पण ज्या दिवशी आई पण जाईल त्या दिवशी मात्र दुःखाचा डोंगर तयार होईल. आहे का नाही, माय मेली बाप मेला आता सांभाळी विठ्ठला, आता सांभाळी विठ्ठला मी तुझे गाले करू, अशी अवस्था त्या दिवशी तुमची होईल. आता वडील गेले काय वाटणार नाही का, आई आहे ना अजून. पण आई गेल्यानंतर सुद्धा जे दुःख होईल ना, मग मात्र त्याला दुःखाला अंत राहणार नाही, पारही राहणार नाही. आईची सेवा करा. जोपर्यंत आईचा शेवटचा श्वास आहे तोपर्यंत तुमच्या वडिलांची म्हणजे त्यांच्या मालकाची आठवण त्यांना होता कामा नये. ही जबाबदारी तुमची आहे. तुम्हाला वंदन. हे सगळे बालगोपाळ श्रीपाद बाबा वारकरी शिक्षण संस्थेतले बालगोपाळ आहेत. मला लय आवडतात महाराज या चिमण्या बिमण्या, या लई एवढे चाले या 2-4 चिमणे येले. हे पण नाही, सगळे बालगोपाळ. हे काही काही गेले असे शाळेत. आहे का नाही, भारी आहेत सगळे, एकापेक्षा एक. त्यांचे गुरु पण हुशार आहेत मुळात. हे तर गुरुलाच काही येत नाही असं लय ठिकाणी. हा ना, गुरुच्या दारी पटपाट नाही काय ते गुरु शिकवित. पण इथं स्वतः कीर्तनकार आहेत, स्वतः गायक आहेत, स्वतः कीर्तनकार प्रवचनकार आहेत. सगळ्या गोष्टी त्यांना अनुकूल आहेत आणि त्यामुळे त्यांचे पोरं तशीच तयार आहेत. आहे का नाही, गोड त्यांना वंदन. सगळ्या ताई बाई काकी मावशी भाऊ दादा सगळ्यांना वंदन करतो. ध्रुवशी महाराज आता लक्षात राहील नाव तुमचं. योगेशराव, अरुण दादा, कचरू महाराज, आनंद महाराज, सगळेच मंडळी, ज्ञानेश्वर माऊली क्षीरसागर आणि भक्तिनाथ यूट्यूब चॅनल सर्वांना वंदन. कार्यक्रमाला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय. महाराज की जय.